हाय फ्रेंड्स, आय एम माधव सर. MPSC UPSC याच्यामध्ये 2008 पासून मी स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवतो आणि आधुनिक भारताचा इतिहास हे माझं स्वतःचं पुस्तक आहे. 2014मध्ये STI मेन्स आणि 2014मध्ये राज्यसेवा पूर्व मुख्य आणि मुलाखत अशा पद्धतीचा अनुभव आहे आणि गेल्या 15 ते 16 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवतो. आजच्या सत्रामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जे नवीन सिलेबसनुसार डिझाईन करण्यात आले त्या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर पेपर क्रमांक 1 हा अनिवार्य आहे, 200 क्वेश्चन 2 तास पदवी, ठीक आहे. आणि पेपर क्रमांक 2 हा CSAT आहे 2 तासाचा. तर हा अभ्यासक्रम आपल्याला प्रिलिम्समध्ये पाहायला मिळतो. 400 मार्काचे 2 पेपर असणार आहेत. त्यामध्ये एक पेपर हा क्वालिफाईडसाठी असणार आहे आणि पेपर नंबर 1 हा जनरल स्टडीज असणार आहे. ह्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण त्या पेपरमध्ये बघणार आहोत. पेपर क्रमांक 1 200 क्वेश्चन, 100 क्वेश्चन, 200 मार्क, 2 तासाचा त्याच्यामध्ये वेळ असणार आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जर बघितलं तर भारताचा दुसऱ्या क्रमांकावरती भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह असं तुम्हाला प्रिलिम्समध्ये अभ्यासक्रम पाहायला मिळतो, ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास इसवी सन 1600 ते 1947 याला आधुनिक भारताचा इतिहास असं म्हणतात. या संदर्भातले क्वेश्चन तुम्हाला प्रिलिम्समध्ये त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. परंतु प्रीकम मेन्स अशा पद्धतीचा जर तुम्ही अभ्यासक्रम केलात तर मेन्सचा पण अभ्यासक्रम जर तुमचा चांगला असेल तर प्रिलिम्स पण बऱ्यापैकी निघते. मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4, सामान्य अध्ययन GS पेपर क्रमांक 1, 250 क्वेश्चन. गुणवत्तेसाठी गणना करायचे जे पेपर्स आहेत त्याच्या ज्या मार्कांचा जो काही कल आहे तो पदवीच्या अभ्यासक्रमावरती आधारित आहे आणि त्याचं जे माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीचं माध्यम आहे. कालावधीच्या संदर्भात चर्चा केलं तर 3 तासाचा कालावधी आहे. डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीचा हा पेपर तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचा आहे. त्या पेपरमध्ये काय सिलेबस आहे, त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत, त्याच्यामध्ये कुठले सब टॉपिक्स आहेत, त्यावरती MPSC मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. पेपर क्रमांक 4 250 सामान्य अध्ययन, पेपर क्रमांक 1 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार MPSC ने अशा पद्धतीचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये दिलेला आहे. साधारण जर बघितलं आपण तर इथपर्यंत इतिहास आहे आणि इथपर्यंत काय समाजशास्त्र आहे आणि इथपर्यंत काय भूगोल आहे, ठीक आहे. म्हणजे साधारण UPSCच्या पॅटर्नवरती आधारित असल्यामुळे UPSCला इन जनरली 80 ते 100 असे क्वेश्चन्स मेन्समध्ये येतात. आपण 100 क्वेश्चनसाठी पकडूयात है ना. इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास हा 100 मार्कांसाठीचा तुम्हाला विचारला जाणार आहे. उरलेले 150 मार्क तुम्हाला इथे 50 मार्क सोसायटी आणि 100 मार्क जिओग्राफी असं एकूण 250 मार्कासाठीची मुख्य परीक्षा तुमची होणार आहे. मार्कांचं जर आपण बायफर्फिकेशन केलं तर आधुनिक भारताच्या इतिहासाला वेटेज आहे मुख्य परीक्षेमध्ये. पूर्व परीक्षेमध्ये साधारण 17, 18, 20 अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन व आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्य, कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केलेला आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्टोन एज, त्याच्यामध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृती, पॅलोलिथिक एज, पुराणाश्मयुगीन संस्कृती, मध्याश्मयुगीन संस्कृती, नवाश्मयुगीन संस्कृती, मेगालिथिक संस्कृती, त्याच्यानंतर जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन्स आहे, सिंधू संस्कृती, त्याच्यानंतर जैनिझम, बुद्धिझम, महाजनपदा, चंद्रगुप्त मौर्य, अशोका, हे सगळं सिलेबसमध्ये तुम्हाला प्राचीन संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे म्हणजे आर्ट आणि कल्चर, ठीक आहे. त्याच्यामध्ये आर्ट कशा पद्धतीची होती, कशा पद्धतीची भाषा होती, लिपी कशी होती, त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती कशा होत्या, कुठल्या कुठल्या कलांना विकसित त्याच्यामध्ये करण्यात आलं. जसं भीमबेटका मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलेलं आहे तर त्या ठिकाणी एक आपल्याला
युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज पाहायला मिळतं. तर तिकडे कशा पद्धतीची आर्ट डेव्हलप करण्यात आली होती, लिटरेचर कसं होतं, जसं ऋग्वेद आहे, यजुर्वेदा, सामवेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत, आधुनिक साहित्य कशा पद्धतीने आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये ह्या साहित्याचा, कलेचा आणि प्राचीन जे काही सभ्यता आहे त्यांचा कशा पद्धतीने समावेश होता, स्थापत्य आणि कला यांची काय ठळक वैशिष्ट्ये आहेत, काय पैलू आहेत, त्याचे काय कशासाठी ते निर्माण केलं गेलं होतं त्यावरती तुम्हाला. त्यानंतर महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भासह भक्ती चळवळ विचारले आहे ना. महाराष्ट्रातील भक्ती चळवळ संप्रदाय आहे आपल्याकडे, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, बहिणाबाई, संत ज्ञानेश्वर महाराज यांचं 12व्या शतकामधलं योगदान असेल, 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज असतील, 16व्या शतकामध्ये समर्थ रामदास यांचे मनाचे श्लोक असतील. ही चळवळ कशा पद्धतीने होती आहे ना. राजकारणामध्ये, राष्ट्रकारणामध्ये धार्मिक चळवळीचा काय त्याच्यामध्ये समावेश होता का, मग भक्ती चळवळीमध्ये मग मराठ्यांचं त्याच्यामध्ये काय योगदान होतं का, राजाने त्याला आश्रय दिला होता का, त्या आश्रयातून ती चळवळ कशा पद्धतीने नावारूपाला आली, त्या संदर्भामध्ये एमपीएससी युपीएससी मध्ये क्वेश्चन विचारले जातात. आणि त्याच्यामध्ये काय काय फिलॉसॉफर्स होते ना, तत्वज्ञान, ती चळवळ उभी करण्यामध्ये जे काही संत मंडळी होती त्यांचं भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय साहित्यामध्ये त्याच्यामध्ये काय योगदान होतं का, त्या संदर्भामध्ये एमपीएससी मध्ये क्वेश्चन्स येतात. आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि त्यांच्या काय समस्या होत्या. आता इन जनरली जर आपण बघितलं तर आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो असं सांगितलं जातो की इसवी सन 1600 ते 1947 याला आधुनिक भारताचा इतिहास मानायचा का, तर इतिहासकाराच्या मते त्याचे आणखीन 3 प्रकार पडतात. ठीक आहे. 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली. इसवी सन 1600 ते 1757 हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापाराचा कालखंड. 1757 ते 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील सत्ता विस्ताराचा कालखंड. आणि 1858च्या स्वातंत्र्य लढ्यापासून 1947 पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा लढा. अशी आपण ढोबळमानाने आधुनिक भारताच्या इतिहासाची संकल्पना त्याच्यामध्ये मांडू शकतो. मग त्यामध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये जर बघितलं त्याच्या 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घडामोडी, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्ती म्हणजे समाजसुधारक असतात, क्रांतिकारक असतात, त्यांचं काय योगदान होतं, शाहू फुले, टिळक, आंबेडकर, आगरकर, हे तर तुम्हाला त्याच्यामध्ये करावंच लागणार आहे बघा. त्या व्यतिरिक्त आणखीन काही महत्वाचे समाजसुधारक आहेत, त्यांचं देश उभारणीसाठीचं काय योगदान होतं त्याच्यावरती. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती. आता इथे काय विचारले, फक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपल्या राज्याचं बघितलं महत्वपूर्ण व्यक्ती, ह्याच व्यक्ती देशपातळीवरती कशा पद्धतीने काम करत होत्या. मग सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा गांधी असतील, सरोजिनी नायडू असेल, सावित्रीबाई फुले असतील, यांचं काय योगदान होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती म्हणले बघा, इथं लक्षात ठेवतं महत्वाचेच फक्त, सर्वच्या सर्व भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वी.दा. सावरकर, सेनापती वसंत बापट. मग ह्याच्यामध्ये बघितले तर समाज सुधारकामध्ये, क्रांतिकारकामध्ये पण आपल्याला लाल बाल पाल, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल इत्यादी. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व बघितला तर हा भाग स्वातंत्र्यपूर्व होता इथपर्यंत, आणि या स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 ते आजपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला पोस्ट हिस्ट्री म्हणायचं. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील देशांतर्गत पुनर्रचना. मग पुनर्रचना करत असताना राज्यांची पुनर्रचना, त्याच्यानुसार भाषेनुसार कसे राज्य आले, मग त्या प्रांतांची पुनर्रचना, प्रांत राज्य कशी झाली, त्या राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारल्या जातात. त्यानंतर जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, देशाच्या भूमिसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी, त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश याच्यामध्ये पाहायला मिळतो. मग जगाच्या इतिहासातील 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती झाली. मग औद्योगिक क्रांती होत असताना औद्योगिक क्रांतीसाठी कोणते कोणते घटक महत्वाचे असतात. ठीक आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली, त्याच्यानुसार सोसायटीमध्ये काय होतं, इनलाइटमेंट होतं, सोसायटी नव्या पद्धतीने उभी राहते. क्रांती झाली तर सोसायटी निर्माण होत असते. समाजाची निर्मिती ही क्रांतीवरती असते. मग भारतीय स्वातंत्र्याचा लढा ही क्रांती होती. त्यामध्ये तुम्हाला मग औद्योगिक क्रांतीच्या संदर्भामध्ये इथे क्वेश्चन विचारले. नंतर जागतिक महायुद्ध झालेले आहेत 2 महत्वाचे. पहिलं जागतिक महायुद्ध, दुसरं महायुद्ध. त्यांचे काय परिणाम होते, युद्धाची कारणं काय होते आणि त्यातून काय आउटकम आलेला आहे.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतरच भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग त्याच्यामध्ये अटलांटा चार्टर असेल, जागतिक बँकेची निर्मिती असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, युद्धाचा परिणाम म्हणून त्यातनं काय बाहेर आलं, युद्ध कशामुळे झालं, त्याची कारण तुम्हाला एमपीएससी युपीएससी मध्ये विचारलं जातं. आता एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी यांचा सिलेबस जवळजवळ सारखा आहे. त्यामुळे एमपीएससी राज्यसेवा करणाऱ्या मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे की ते युपीएससी पण देऊ शकतात बघा आता. आणि युपीएससी मेन्स मराठीमध्ये पण देता येते. थोडंसं चॅलेंजेस असतं मराठी मीडियमच्या पोरांना प्रिलिमसाठी, तर तिथे पण ड्युअल लँग्वेज आहेत तुम्हाला, मराठी, इंग्लिश आणि हिंदी. मग इथं तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा 2 लँग्वेजमध्ये पेपर देता येतो. देशांच्या भूसीमाची पुनर्रचना कशी झाली, मग भारत पाकिस्तान असेल, भारत बांगलादेश असेल, भारत म्यानमार असेल आणि भारत अफगाणिस्तान असेल, भारत नेपाळ असेल, भारत भूतान असेल. तर त्याच्यामध्ये बफर झोनमध्ये आपण नेपाळला पाहतो की बफर झोन. मग भारत आणि पाकिस्तान त्यांच्या सीमेचे काय नाव आहे, त्याच्यासाठी कुठली समिती नेमली गेली, त्या समितीने कोणते अहवाल सादर केले. भारत बांगलादेश आणि भारत चीन 1962 मध्ये नव्याने एक बॉर्डर निर्माण करण्यात आली, अक्साई चीन असं आपण म्हणून त्याला इतिहासामध्ये ओळखतो. पाक ऑक्युपाईड काश्मीर पीओके, या बाजूला सीओके, चायना ऑक्युपाईड काश्मीर. तर त्या संदर्भात भूसीमाची पुनर्रचना कशी झाली, ठीक आहे. आणि वसाहतवाद कशा पद्धतीने होता, मग हे वसाहती कुठल्या कुठल्या होत्या, कोणत्या कोणत्या वसाहती भारतामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. जसं समजा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. पोर्तुगीज 1498 मध्ये आले, डच आले 1596 मध्ये, त्याच्यानंतर ब्रिटिश आले 1600 मध्ये, 31 डिसेंबर 1600, डॅनिश आले 1616 मध्ये आणि फ्रेंच आले 1664 मध्ये. आपल्याला काय विचारलेलं आहे, वसाहतवाद कसा होता. वसाहतीमध्ये जे भारताला स्वातंत्र्य मिळालं ते वसाहतीतून स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांच्या ज्या वसाहती होत्या त्याच्यामध्ये क्रांतिकारक कारवाया करून आपण भारत मातेला स्वातंत्र्य केलेलं आहे. त्याचं काय योगदान होतं वसाहतीचं. राजकीय तत्वज्ञान फिलॉसॉफी, त्याच्यामध्ये समाजवादी फिलॉसॉफी, समाजवाद म्हणजे काय, भांडवलशाही म्हणजे काय, आणि साम्यवाद आणि समाजवाद आणि भांडवलशाही कॅपिटल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची रूपे आणि समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश ह्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने इन जनरल मध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, भारताचा इतिहास एवढा जो अभ्यासक्रम आहे तो आहे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भातला. आणि त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स, 80 क्वेश्चन, 80 ते 100 आतापर्यंत युपीएससीने 80, 90, 80, 90 असे क्वेश्चन्स मेन्स मध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे युपीएससीच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या परीक्षा होतात. एक आनंदाचं वातावरण राज्यामध्ये त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आता ह्यामध्ये मग आपल्याला काय धडा घ्यायचा, तर युपीएससी मध्ये झालेल्या परीक्षेच्या प्रश्नांचा काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कशा पद्धतीने होते, त्याच्याच आधारावरती हे पहिल्यांदाच आपल्याकडे युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होते आता नवीन अभ्यासक्रमानुसार 2025 मध्ये. त्यामुळे जास्त काही चॅलेंजेस असणार नाहीये. इन जनरली 80 ते 100 एवढ्या टप्प्यामध्ये, आणि समाजशास्त्रामध्ये मग इथे 40 ते 50, मग इकडे खाली तुम्हाला भूगोलामध्ये 80 ते 100 अशा पद्धतीने 250 मार्काचा, 250 मार्काचा 3 तास तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचंय. पेपर क्रमांक 4 सामान्य अध्ययन जीएस नंबर 1 अशा पद्धतीचा हा एक साधारणपणे अभ्यासक्रम आहे. आणि ह्या अभ्यासक्रमाची विचार करत असताना आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान, क्रांतिकारक योगदान काय, समाज सुधारकांचं काय योगदान आहे, शेतकऱ्यांचं काय योगदान आहे, विद्यार्थ्यांचं काय योगदान आहे, कष्टकरी लोकांचं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काय योगदान आहे, शेतकऱ्यांच्या कुठल्या चळवळी, आदिवासींच्या कुठल्या चळवळी आहेत, विद्यार्थ्यांच्या कुठल्या चळवळी आहेत, महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून पाहत असताना महाराष्ट्रातील इतर ज्या चळवळी आहेत, संत चळवळी आहेत, त्याचा त्याच्यामध्ये संदर्भ आहे, भक्ती चळवळ आहे, त्यांचे काही फिलॉसॉफी त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांची फिलॉसॉफी आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची फिलॉसॉफी आहे. इव्हन ते फिलॉसॉफरच आहेत. 12व्या शतकामध्ये त्यांनी भगवद्गीतेचं एक नवीन रूप त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाचा वेद म्हणून आपण त्या ज्ञानेश्वरीला पाहतो. त्यांनी ज्ञानेश्वरीमध्येच सांगितलेलं आहे. एक शेवटची त्यांची एक ओवी सांगून आपण हा इथे सत्र संपन्न होतो. माझ्या मराठीची कौतुके परी अमृताही पैजा जिंके, ऐसी शब्दे रसिके मिळविन. अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आपल्याला रन करायचा आहे. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त काय करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझ्या चॅनलबद्दल, माझ्या क्लासबद्दल तुम्ही माहिती द्या. धन्यवाद. जय हिंद.